ट्रेन चालू झालेली आहे. हे बघा, हे असं आहे, ह्याच्यामधून जाते ट्रेन. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या प्रतिशोध एमएस यूट्यूब चॅनलवरती. मी अमरीश तुम्हाला दाखवणार आहे कन्हेरी मठ. तर चला. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे अध्यात्म, निसर्ग, कला यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. कोल्हापूरच्या कन्हेरी मठातील सिद्धगिरी उद्यान. चला तर मग अनुभवूया हा विलोभनीय प्रवास. उद्यानात पाऊल ठेवताच आपल्याला दर्शन होतं अष्टविनायकाचं आणि साक्षात समोर प्रकट झालेल्या अनेक मूर्तिरूपी दैवतांचं आणि समोरच असणाऱ्या एका भव्य डोंगराचं. पण हा केवळ डोंगर नाही, तर हे आहे ऋषीमुनींचं तपोवन. इथे विविध आसनामध्ये योगासने करणारे ऋषी आणि तल्लीन होऊन जप-तप करणाऱ्या साधकांचे जिवंत वाटणारे पुतळे पाहून आपण प्राचीन भारतीय संस्कृतीच्या काळात हरवून जातो. हे गार्डन पाहताना वाटेत असे डायरेक्शन दिले आहेत, त्यानुसार तुम्ही मार्गक्रमण करा. हा डोंगर साधारणपणे 7 थरामध्ये विभागलेला आहे. हे 7 थर मानवी शरीरातील 7 चक्रांचे प्रतीक मानले जातात. प्रत्येक थरावर बसलेले ऋषी वेगवेगळ्या योगमुद्रा आणि ध्यानावस्थेत आहेत. यामध्ये केवळ एकच प्रकारचे ऋषी नाहीत, तर योगी, तपस्वी आणि गृहस्थ आश्रमी ऋषींचे हे दर्शन घडते. हे जगातील अशा प्रकारच्या मोजक्या संग्रहालयापैकी एक आहे, जिथे भारतीय ऋषी परंपरेला अशा प्रकारे व्हिज्युअल स्वरूपात मांडले आहे. हिंदू धर्मात गायीला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे गाय सर्वात वरती ठेवली आहे. कुठं 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 पूर्वी ऋषीमुनी कोलाहलापासून दूर डोंगराच्या कडेकपारीत किंवा गुहेत जाऊन साधना करत असत. निसर्गाशी एकरूप होऊन केलेली साधना लवकर फळाला येते, हा संदेश यातून मिळतो. तेच या ठिकाणी दाखवले आहे. कन्हेरी मठाच्या या भागात आल्यावर असं वाटतं की आपण एका वेगळ्या जगात पोहोचलो आहोत. हा धबधबा पहा, त्याचा पाण्याचा खळखळाट मनाला एक वेगळीच शांतता देतो. माळीकाम आणि कलेचा एक अजब नमुना इथे पाहायला मिळतो. झाडांचे अतिशय शिताफीने कटिंग करून त्यांना चक्क तबला, ढोलकी आणि विणा अशा वाद्यांचे आकार दिले आहेत. भारतीय संगीताचा वारसा जाऊन या निसर्गानेच आपल्या अंगाखांद्यावर मिरवला आहे असं वाटतं. ही झाडं टिकून ठेवणं आणि त्यांना आकार देणं ही खरंच एका कसलेल्या कलाकाराची किमया आहे. पण थोडं पुढे गेल्यावर इथे निसर्गाचं एक रहस्यमय रूप पाहायला मिळतं. हे जगातील विविध विषारी वनस्पतींचं खास सेक्शन. निसर्ग जेवढा सुंदर आहे तेवढाच तो सावध करणाराही असू शकतो, हे या वनस्पतीकडे पाहून लक्षात येतं. या वनस्पती दिसायला मोहक असल्या तरी त्या अत्यंत घातक आहेत, त्यामुळे इथे माहिती घेताना काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. तर मंडळी, एका बाजूला धबधब्यांचा थंडावा, मध्येच विषारी वनस्पतींचं कुतूहल आणि समोर स्वरांची साथ घालणारी ही झाडं. कन्हेरी मठातील ही कलाकृती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. घे चाव घे. मित्रांनो, हे खराब टायर आहेत. टायर पासून कशी गाडी वगैरे मासे वगैरे तयार केलेत. टायर आहेत हे सगळे, आणि टायर पासून ही गाडी ऍक्शन बाईक आहे बघा. इथं मेंढक विंचू केवढा आहे. कासव, क्रोकोडाईल नाही, टॉर्टाईज आहे. बघा मित्रांनो, वांग, नारळाच्या झाडात नारळ, वांग्याच्या झाडात वांग्याचा, बोकड. आपल्या डोक्यात शेती पाहिजे, डोक्यात शेती पाहिजे. हे बघा, चप्पल किती मोठी आहे बघ. जा हा, चावलं विचार. एंट्री अजून काहीतरी ह्यांचं चालू आहे पुढं प्लॅनिंग. इथं कोल्हापुरी कोल्हापुरी चप्पल. एवढी मोठी आहे. जगात कोल्हापूरच्या चप्पलचा ब्रँड आहे आणि ती चप्पल सगळ्यात मोठी इथं बनवली. हे पहा, हे या गार्डनचं आकर्षण आहे. चला. इथल्या कलाकारांनी सिमेंट, फायबर आणि रंगाच्या मदतीने निसर्गाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. अगदी बदकांच्या अंगावरचे पंख असोत किंवा होडीचा लाकडी पोत, सगळं काही खरं वाटतं.
निसर्गातल्या गोष्टी वेळेनुसार बदलतात, पण इथलं हे सौंदर्य वर्षभर असंच टिकून राहतं. पर्यटकांना फोटो काढण्यासाठी आणि निसर्गाचा फील घेण्यासाठी हा आर्टिफिशियल स्पॉट अतिशय उत्तमरित्या डिझाईन केला आहे. मंडळी, समोर पहा, इथला हा मडक्यांचा धबधबा खरंच डोळ्याचे पारणे फेडणार आहे. एकावर एक रचलेली ही मातीची मडकी आणि त्यातून खळखळत वाहणारं हे पाणी, हे दृश्य केवळ सुंदर नाही, तर ते आपल्या गावगाड्याचं प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी घराघरात अशीच मडकी असायची. इथल्या कलाकारांनी त्याच साध्या मडक्यांचा वापर करून हा अतिशय युनिक धबधबा साकारला आहे, जो आधुनिक आर्किटेक्चरलाही मात देतो. या धबधब्यांचा आनंद घेत आपण जेव्हा या झुलत्या पुलावर येतो, तेव्हा एक वेगळाच थरार जाणवतो. हवेत झुलणारा हा पूल जणू काही आपण एखाद्या साहसी सहलीवर आलो आहोत असं वाटतं. पण या पुलावरून दिसणारं खालचं दृश्य तुम्हाला थक्क करेल. पुलाच्या खालच्या बाजूला नजर टाकली की तुम्हाला दिसतो तो मिनी इंडिया. इथे भारताच्या कानाकोपऱ्यातील विविध राज्यांच्या वेशभूषा केलेले पुतळे अतिशय सुंदररित्या मांडले आहेत. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून आसाम पर्यंत प्रत्येक राज्याची संस्कृती, त्यांचा पेहराव, दागदागिने आणि त्यांची वैशिष्ट्ये या पुतळ्यांच्या माध्यमातून जिवंत केले आहेत. हा भाग आपल्याला विविधतेत एकता या भारतीय मंत्राची आठवण करून देतो. एकाच ठिकाणी बसून संपूर्ण भारताची सफर केल्याचा अनुभव इथे येतो. या पुतळ्याकडे बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की केवळ कपडेच नाही, तर त्या त्या भागातील लोकांची शरीरयष्टी, चेहऱ्यांची ठेवण सुद्धा हुबेहूब साकारली आहे. हे पाहून असं वाटतं की हे पुतळे आत्ताच आपल्याशी संवाद साधतील आणि त्यांच्या राज्याची माहिती सांगतील. मडक्यातून वाहणारं पाणी, झुलत्या पुलावरची मजा आणि समोर दिसणारा हा आपला भारत, कन्हेरी मठातला हा कोपरा खरंच खूप खास आहे. तुम्हाला यातलं सर्वात जास्त काय आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी तुम्हाला अशा जागी घेऊन आलो आहे, जी पाहिल्यावर तुम्हाला एखाद्या भव्य सिनेमाच्या सेटची आठवण येईल. इथे खाली एक जो चौथरा आहे, त्यात चारही बाजूनी या पायऱ्या आहेत. जसा एखाद्या तीर्थक्षेत्रावर कल्लोळ असतो, अगदी तशीच ही रचना आहे. पण खास गोष्ट ही की या पायऱ्यावर आता दगड नाही, तर निसर्गाचा ताबा आहे. प्रत्येक पायरीवर ही छोटी छोटी सुंदर झाडं लावण्यात आली आहेत आणि वरून खाली येणाऱ्या या वेलीच्या मुळ्या पहा, जणू काही निसर्गाने इथे हिरवीगार पडदे लावले आहेत. वरून ग्रीन शीट असल्यामुळे इथे प्रकाश येतो. तो इतका सॉफ्ट असतो की तुमचे व्हिडिओ आणि फोटो खूप छान दिसतात. मी सुद्धा इथे एक रील शूट केला आहे. जर तुम्ही इथे आलात तर या मुळ्यांच्या आणि हिरवळीच्या बॅकग्राऊंडवर रील बनवायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण हा झुलता पूल पास करूया. बघूया याचा अनुभव कसा येतोय. आता मी, शिवा आणि शाहू आम्ही तिघजण मिळून हा झुलता पूल पास करतोय. तर चला पाहूया याचा अनुभव. आपण पाहणार आहोत आपली प्राचीन उपचार पद्धती, जिथे आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी शोधलेले विज्ञानाचं गुपित दडलं आहे. कन्हेरी मठातील या विभागात प्राचीन भारतीय आयुर्वेद आणि उपचार पद्धती अतिशय जिवंत पुतळ्याच्या माध्यमातून साकारल्या आहेत. हे केवळ पुतळे नाहीत, तर हा आपल्या महान आरोग्याचा वारसा आहे. इथे केवळ आजार बरे केले जात नसत, तर ते होऊच नयेत म्हणून पंचकर्म आणि योगाचा आधार घेतला जाईल. शरीर शुद्धीकरणाचे हे पुतळे आपल्याला निसर्गाशी जोडून राहण्याचा संदेश देतात. इथे वापरलेले तेलाचे कुंभ, वाफेचे यंत्र, हे सगळं पाहून आपल्याला जाणवतं की आपली संस्कृती आरोग्याच्या बाबतीत किती प्रगत होती. इथे बस्ती या उपचाराचेही पुतळे आहेत. आयुर्वेदात याला अर्धचिकित्सा मानलं जातं. पोटाचे विकार आणि वाताशी संबंधित आजार मुळापासून उपटून टाकण्यासाठी ही पद्धत कशी वापरली जाईल हे पाहण्यासारखं आहे. वापरली जाणारी प्राचीन साधनं आणि वैद्यांची बसण्याची पद्धत, हे सगळं अगदी वास्तववादी आहे. या पुतळ्यांच्या मांडणीत एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे निसर्गाशी जवळीक. इथे लाकडी बाक, मातीची पात्र आणि तांब्यांची भांडी वापरली आहेत. हे आपल्याला सांगतं की पूर्वी आरोग्य हे केवळ गोळ्यावर अवलंबून नव्हतं, तर ते निसर्ग आणि दिनचर्येचा भाग होतं. मंडळी, ही शिरोधारा आणि पंचकर्माचे दृश्य पाहून सांगावंसं वाटतं की आधुनिक स्पा आणि वेलनेस सेंटरच्या कितीतरी आधी आपण आपल्या भारताने जगाला निरोगी राहण्याचा मंत्र दिला होता. जंगल सफारी आहे ट्रेनमधून, आणि इथं 5 वर्षाखाली 10 रुपये आणि 5 वर्षावर 30 रुपये असं तिकीट आहे. ही ट्रेन आहे. तर आतमध्ये बघूया कसा अनुभव येते. ट्रेन चालू झालेली आहे. हे बघा, हे असं आहे, ह्याच्यामधून जाते ट्रेन. हाय कर.
आणि असं तऱ्हेने आमची जंगल सफारी पूर्ण झालेली आहे. शाहू कसं वाटलं? अजून एकदा? अरे बापरे, अजून एकदा. हे कुठले आहे सर तुमची? कुठलं? अंबाजोगाई. कुठली सल आहे? कुठलं? बीड. अंबाजोगाई. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये फक्त गार्डन पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये खूप छान असं तुम्हाला ग्रामीण जीवन आणि पूर्ण कण्हेरी मठ पाहायला मिळेल. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.